नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 577वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. डॉक्टर नेहमी सांगायचे, अरे कमी खात जा, जास्त खाल्ले की आजारपण मागे लागते. थोडं मोठं झाल्यावर तेच डॉक्टर सांगायचे की तुला अमुक तमुक जीवनसत्व कमी पडत आहे, त्याच्या गोळ्या खाल्ल्या की मग बरे वाटते. आणि नंतर आणखी मोठा झाल्यावर म्युझियममध्ये डायनासॉरचा सांगाडा बघितला आणि मग कळले की उपासमार झाली तर आपली काय अवस्था होऊ शकते. डॉक्टर नेहमी सांगायचे, अरे कमी खात जा, जास्त खाल्ले की आजारपण मागे लागते. नंतर थोडे मोठे झाल्यावर ते सांगायचे की तुला अमुक अमुक जीवनसत्व कमी पडले, त्याच्या गोळ्या खाल्ल्या की मग बरे वाटते. आणि त्यानंतर केव्हा तरी मी म्युझियममध्ये डायनासॉरचा सांगाडा बघितला आणि मग कळले उपासमार झाली तर आपली काय अवस्था होऊ शकते. दुसरी कविता आहे. लोक म्हणतात याला वेडाचा झटका येतो. मग त्याला डॉक्टरांच्याकडे घेऊन जातात. ते विचारतात तुला काय त्रास होतो. तो म्हणतो मला तर काहीच त्रास नाही. आणि मग तो त्यांना सांगतो, घरचे लोक जेव्हा असे विचित्र वागतात तेव्हा मी छान एन्जॉय करतो. लोक म्हणतात याला वेडाचा झटका येतो. मग त्याला डॉक्टरांच्याकडे घेऊन जातात. ते विचारतात तुला काय त्रास होतो. तो म्हणतो मला तर काहीच त्रास नाही. आणि मग तो त्यांना सांगतो की घरचे लोक जेव्हा असे विचित्र वागतात तेव्हा मी छान एन्जॉय करतो. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 109वा भाग. आत्म्यावर एकाग्र होऊन आत्मा बनून जातो. जे आहे मुळात खरे त्याच्याशी जोडून घेतो. आत्म्यावर एकाग्र होऊन आत्मा बनून जातो. जे आहे मुळात खरे त्याच्याशी जोडून घेतो. ज्याच्यावर एकाग्र होऊन एक रूप बनतो. सज्जनांच्या संगतीमध्ये जसा सज्जन बनतो. त्याच्यावर एकाग्र होऊन एक रूप बनतो. सज्जनांच्या संगतीमध्ये जसा सज्जन बनतो. झुरळ भ्रमराला घाबरतो त्याचा विचार करतो. थोड्या वेळाने तो भ्रमरा सारखा बनून जातो. झुरळ भ्रमराला घाबरतो त्याचा विचार करतो. थोड्या वेळाने तो भ्रमरा सारखा बनून जातो. आत्म्यावर मन एकाग्र केले तर मग आत्मा बनते. परिस्थितीने सारे काही बदलून जाऊ शकते. आत्म्यावर मन एकाग्र केले तर मन आत्मा बनते. परिस्थितीने सारे काही बदलून जाऊ शकते. योगी फक्त परमात्म्याचा विचार करीत असतो. कालांतराने तोही परमात्मा बनून जातो. योगी फक्त परमात्म्याचा विचार करीत असतो. कालांतराने तोही परमात्मा बनून जातो. परमात्म्याचे सत्य नाजूक अन सूक्ष्म आहे. मन सूक्ष्म शांत झाले तरच हे कळणे शक्य आहे. परमात्म्याचे सत्य नाजूक अन सूक्ष्म आहे.
मन सूक्ष्म शांत झाले तरच ते कळणे शक्य आहे. दृश्याचा विचार केला तर दृश्यातच मन रमते. आत्म्याचा विचार करणे मग अशक्य होऊन जाते. दृश्याचा विचार केला तर दृश्यातच मन रमते. आत्म्याचा विचार करणे मग अशक्य होऊन जाते. दृश्याचा विचार सोडून आत्म्याचा विचार करतो. कधीतरी भाग्याने मग समाधी प्रत जातो. दृश्याचा विचार सोडून आत्म्याचा विचार करतो. कधीतरी भाग्याने मग समाधी प्रत जातो. अनेक जन्मानंतर कधीतरी जमून येते. आत्मा सोडून काहीही मग मनात नसते. अनेक जन्मानंतर कधीतरी जमून येते. आत्मा सोडून काहीही मग मनातही नसते. सूक्ष्म विचार करणे, सूक्ष्मातच राहणे, आत्मा बनून राहणे मगच शक्य होते. सूक्ष्म विचार करणे, सूक्ष्मातच राहणे, आत्मा बनून राहणे मगच शक्य होते.